Hello everyone, welcome to RV Sirs English. So student, today we are learning the next part of class 8 lesson Dick Whittington and his cat. तर विद्यार्थी मित्रांनो, डिक विटिंग्टन अँड हिज कॅट या लेसनमधील पहिला भाग जो आहे, पहिला पार्ट जो आहे तो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवला आहे. आज आपण यातील पुढचा म्हणजे दुसरा भाग बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. डिक विटिंग्टन अँड हिज कॅट. लॉर्ड मेयर ऑफ लंडन सेड डिक. सो डिक जो होता तो आपलं नशीब आजमावण्यासाठी म्हणजे फॉर्च्यूनच्या शोधामध्ये लंडनला आला. लंडनला आल्यावर त्याला फारच निराश वाटलं, कारण जो विचार करून तो आला होता तसं लंडन बिलकुल नव्हतं. सो असाच तो इकडे तिकडे भटकत असताना त्याला मिस्टर फिट्जवारन भेटले. मिस्टर फिट्जवारन वॉज अ मर्चंट. ते एक मोठे श्रीमंत व्यापारी होते आणि त्यांनी आपल्या घरात डिकला राहायला जागा दिली आणि त्याला कामसुद्धा दिलं. पण त्यांच्या घरामध्ये राहताना डिकच्या समोर दोन प्रॉब्लेम्स होते. देअर वॉज टू डिफिकल्टीज. फर्स्ट, तो ज्या अटीकमध्ये झोपायचा म्हणजे ज्या जिन्याखाली झोपायचा तिथे खूप सारे उंदीर, रॅट्स अँड माईस होते आणि ते त्याला खूप त्रास देत होते. तर तो त्यांनी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? सो ही ब्रॉट अ कॅट. त्यांनी एक कॅट बाय केली, एक कॅट विकत घेतली आणि त्या कॅटने सगळे उंदीर खाऊन टाकले आणि अशा प्रकारे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. देन द अनदर प्रॉब्लेम वॉज नॉट सो इझी टू सॉल्व्ह. तर दुसरा प्रॉब्लेम असा होता की द कुक्स बॅड टेम्पर. ती जी कुक होती म्हणजे त्यांच्या घरातली जी स्वयंपाक करणारी बाई होती तिचा बॅड टेम्पर. तिच्या हाताखाली डिकला काम करावं लागायचं. नो मॅटर कितीही त्यांनी मेहनत केली तरीही ती त्याच्यावर ओरडत राहायची आणि त्याला मारायची सुद्धा. सो त्यामुळे डिकने डिसाईड केलं की तो आता तिथून पळून जाईल आणि ही विल सर्च हिज फॉर्च्यून एल्सवेअर. तो दुसरीकडे कुठेतरी त्याचा फॉर्च्यून शोधेल, नशीब आजमावेल. बट वेन ही वॉज रनिंग अवे फ्रॉम लंडन, जेव्हा तो लंडनमधून पळून जात होता आपल्या कॅटला घेऊन, तेव्हा त्यांनी चर्चच्या बेल ऐकल्या आणि त्याला असं वाटलं की त्या बेलमधून त्याला एक मेसेज देण्यात येत आहे. आणि तो मेसेज असा होता की टर्न अगेन विटिंग्टन दो वर्डी सिटीजन लॉर्ड मेयर ऑफ लंडन. सो विटिंग्टन परत ये, तू एक वर्दी सिटीजन आहेस, एक चांगला नागरिक आहेस आणि तू लॉर्ड मेयर ऑफ लंडन होशील, म्हणजे लंडनचा मेयर होशील, महापौर होशील. सो लॉर्ड मेयर ऑफ लंडन सेड डिक. डिक स्वतःलाच म्हणाला, लॉर्ड मेयर ऑफ लंडन, आय शूड लाईक टू बी लॉर्ड मेयर अँड रिच इन अ फाईन कोच. सो डिकने मनातल्या मनात विचार केला की मला लंडनचा लॉर्ड मेयर बनायचं आहे आणि श्रीमंतसुद्धा बनायचं आहे. आय कॅन पुट अप विथ अ फ्यू स्कोल्डिंग्स फ्रॉम द कुक इफ दॅट इज वॉट इज इन स्टोअर फॉर मी. स्वतःशीच तो म्हणाला की ठीक आहे, जर माझ्या नशिबात त्या कुकचे बोलणे किंवा त्या कुकचा त्रास लिहिलेला असेल, त्याच्यामुळे होणारा त्रास लिहिलेला असेल तर तो सुद्धा मी सहन करेल. जर माझ्या नशिबात लंडनचा मेयर किंवा रिच म्हणजे श्रीमंत बनणं लिहिलेलं असेल तर मी तो त्राससुद्धा सहन करेल. सो डिक अँड हिज कॅट रिट्रेस देअर स्टेप्स टू मिस्टर फिट्जवारन्स हाऊस. अशा प्रकारे डिक आणि त्याची कॅट हे दोघंही मिस्टर फिट्जवारनच्या घराकडे जायला पुन्हा निघाले. लकीली दे वर एबल टू स्लिप बॅक बिफोर दे हॅड बीन मिस्ड. लकीली ते जेव्हा घरी पोहोचले त्याआधी कोणालाच असं कळलं नव्हतं की ते दोघं पळून गेले आहेत. म्हणजे डिक अँड हिज कॅट ते निघून गेले आहेत, ते कोणालाच कळलेलं नव्हतं. त्याआधीच ते घरी परत आले. नाव मिस्टर फिट्जवारन यूज टू सेंड शिप्स फॉर अक्रॉस द सी टू ट्रेड विथ अदर कंट्रीज. आता हे जे मिस्टर फिट्जवारन होते ते अदर कंट्रीजमध्ये म्हणजे इतर देशांमध्ये आपली जी शिप आहे ती व्यापार करायसाठी म्हणजे ट्रेड करायसाठी पाठवायचे. ही वूड लोड अ शिप विथ गुड्स फॉर द कॅप्टन अँड शिप्स क्रू टू सेल इन फार अवे प्लेसेस अँड देन दे वूड ब्रिंग बॅक गुड्स दॅट कुड बी सोल्ड ॲट होम्स. सो ते त्यांच्या शिपवर गुड्स लोड करायचे. गुड्स मीन्स सामान, एक सामान आपल्या आणि कॅप्टन आणि त्याच्या शिपच्या क्रूसोबत ते सामान दुसऱ्या देशामध्ये पाठवायचे आणि तिथे विकायचे. देन ते सामान विकल्यावर तिथं जे सामान स्वस्तात मिळते ते सामान म्हणजे ते गुड्स ते घ्यायचे आणि ते गुड्स आणून आपल्या देशामध्ये विकायचे. अशा प्रकारे त्यांची जी शिप आहे ती ट्रेड करत होती, व्यापार करत होती. वन डे ही कॉल्ड हिज हाऊसहोल्ड टुगेदर. एक दिवस मग मिस्टर फिट्जवारननी आपल्या घरातल्या सर्व हाऊसहोल्ड्सना म्हणजे आपल्या घरातल्या सर्व काम करणाऱ्यांना बोलवलं. आय एम सेंडिंग अ शिप टू द आफ्रिकन कोस्ट टू ट्रेड, ही सेड. ते म्हणाले की मी आफ्रिकन कोस्टवर म्हणजे आफ्रिकेच्या किनाऱ्यावर माझी शिप ट्रेडिंगसाठी म्हणजे व्यापारासाठी पाठवत आहे.
वुड एनी ऑफ यू लाईक टू सेंड समथिंग ऑफ युअर्स ऑन इट? यू कॅन देन शेअर इन द प्रॉफिट्स इफ द वोयाज इज सक्सेसफुल. त्यांनी आपल्या घरातले काम करणाऱ्यांना विचारलं की तुम्हाला सुद्धा शिपसोबत तुमची काही वस्तू पाठवायची आहे का विकायसाठी, म्हणजे विकण्यासाठी दुसऱ्या देशामध्ये. जर ती चांगल्या प्रकारे विकल्या गेली तर तुम्हाला सुद्धा त्याच्या जो प्रॉफिट मिळेल त्यातला चांगला एक हिस्सा तुम्हाला सुद्धा मिळेल, म्हणजे तुम्ही प्रॉफिट कमवू शकाल. तर अशा प्रकारे त्यांनी घरातल्या लोकांना विचारलं. एव्हरीवन प्रोड्यूस समथिंग एक्सेप्ट फॉर डिक हू हॅड नथिंग टू ऑफर. सगळ्यांनी काही ना काही दिलं, एक्सेप्शन होतं डिक, कारण डिककडे काहीही स्वतःचं शिपवर पाठवण्यासारखं नव्हतं. हॅव यू नथिंग ऑफ युअर ओन डिक? आस्क्ड मिस्टर फिट्झवारन काइंडली. मिस्टर फिट्झवारननी काइंडली डिकला विचारलं, डिक तुझ्याकडे तुझं स्वतःचं काही नाही आहे का जे तू पाठवू शकशील? अँड डिक रिप्लाइड, ओनली माय कॅट. त्यावर डिक म्हणाला की माझ्याकडे फक्त माझी कॅट आहे, त्याशिवाय दुसरं अजून म्हणजे मी बिलॉंगिंग्स त्याच्याकडे काही नाही. देन लेट युअर कॅट गो ऑन द शिप सेड मिस्टर फिट्झवारन. मिस्टर फिट्झवारन म्हणा, ठीक आहे, मग तुझ्या कॅटलाच तू का नाही पाठवत शिपवर? म्हणजे ती कॅट जर विकल्या गेली तर त्याच्यातून तुला पैसे मिळतील. हिज डॉटर ॲलिस सेड. आता मिस्टर फिट्झवारन यांची एक डॉटर होती, तिचं नाव होतं ॲलिस. ती म्हणाली, डिक लव्स हिज कॅट, लेट मी पुट समथिंग इन फॉर हिम. ती म्हणाली की आपल्या फादरला म्हणाली की डिक लव्स हिज कॅट, डिकला त्याची कॅट खूप प्रिय आहे, त्याला ती खूप आवडते. लेट मी पुट समथिंग इन फॉर हिम, त्या जागी मी काहीतरी त्याच्या नावाने पाठवते. बट हर फादर सेड, नो इट मस्ट बी हिज, नॉट समथिंग बिलॉंगिंग टू समवन एल्स. त्यावर तिचे वडील म्हणाले की नाही, ती गोष्ट जी पण डिक याच्यावर पाठवेल, शिपवर पाठवेल, ती त्याची स्वतःची असली पाहिजे, ना की कोण्या दुसऱ्याची. सो ॲलिसची इच्छा होती की डिकला आपली कॅट प्रिय असल्यामुळे त्या कॅटची जागी ती स्वतः काहीतरी त्याच्या नावावर देणार होती, पण त्याच्या फादरने ते रिफ्यूज केलं, नाही म्हटलं तसं करायला. सो डिक फेच्ड हिज कॅट अँड सेड गुड बाय टू इट सॅडली. सो डिकनी आपली कॅट आणली, ती मिस्टर फिट्झवारनकडे दिली आणि त्या कॅटला त्यांनी सॅडली म्हणजे निराश होऊन गुड बाय केलं. द कॅप्टन ऑफ द शिप वॉज डिलायटेड फॉर द कॅट वॉज अन एक्सलंट माउसर अँड सो ही हॅड नो ट्रबल विथ रॅट्स अँड माइस ऑन हिज वोयाज. नाव द कॅप्टन ऑफ द शिप वॉज डिलायटेड. जो डिलायटेड मीन्स हॅपी. तर शिपचा जो कॅप्टन होता तो खूपच खुश झाला त्या कॅटला बघून, बिकॉज फॉर द कॅट वॉज अन एक्सलंट माउसर, कारण ती कॅट जी आहे ती एक्सलंट माउसर होती. माउसर मीन्स माऊस पकडणारी, म्हणजे माऊस कॅचर. तर ती खूप चांगली माउसर होती कॅट. अँड सो ही हॅड नो ट्रबल विथ रॅट्स अँड माईस ऑन हिज वोयाज. त्यामुळे त्यांना त्यांच्या वोयाजमध्ये म्हणजे समुद्र प्रवासात रॅट्स आणि माईसचा कुठलाच त्रास झाला नाही, कारण सगळे रॅट्स आणि माईस त्या कॅटने खाऊन टाकले, मारून टाकले. Then after some months the ship arrived at a place on the African coast. So after some months, काही महिन्यांनंतर ती शिप आफ्रिकन कोस्टवर पोहोचली. बार्बरी where people called the Moors lived. सो बार्बरी नावाचं ते कोस्ट होतं, तिथे मूर्स नावाचे लोक राहायचे. The captain sent a message to the king to say he had fine goods for sale and he was invited to the palace to show them. सो जेव्हा ते कॅप्टन त्या कोस्टवर पोहोचले तेव्हा तिथल्या किंगला कॅप्टननी मेसेज पाठवला की he had some fine goods. त्यांच्याकडे खूप चांगलं सामान आहे जे ते विकायसाठी आलेले आहेत. आणि सो किंगनी त्या कॅप्टनला आणि ते सामान घेऊन आपल्या पॅलेसवर इन्व्हाइट केलं, पॅलेसवर बोलवलं. While he was talking to the king and queen, some dishes of food were brought in. But almost immediately rats and mice ran up and before the captain's eyes ate all the food. आता जेव्हा कॅप्टन पॅलेसवर पोहोचला आणि ही वॉज टॉकिंग विथ किंग अँड क्वीन, तो राजा आणि राणीशी बोलत होता, तितक्यात त्यांच्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी काही फूड डिश बोलवण्यात आले, म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ बोलवण्यात आले. पण जसे ते खाण्यापिण्याचे पदार्थ त्या सेवकांनी खाली ठेवले तितक्यात उंदीर आणि रॅट्स अँड माईस केम, उंदीर आणि घुशी आल्या आणि त्यांनी सगळ्याच्या सगळं ते खराब करून टाकलं. ते खाण्यापिण्याच्या जे डिशेस होते ते सर्वच्या सर्व खराब करून टाकल्या, खाऊन टाकल्या. द कॅप्टन वॉज ॲस्टोनाइज्ड अँड आस्क्ड इफ दिस वॉज व्हॉट नॉर्मली हॅपन. कॅप्टनला फार आश्चर्य वाटलं आणि त्याने विचारलं की इज दिस व्हॉट नॉर्मली हॅपन्स, असं नेहमीच घडते का तुमच्याकडे, असं नेहमीच तुमच्याकडे होते का? अलास येस केम द रिप्लाय. सो त्याच्यावर राजाने किंगने रिप्लाय दिला की अलास येस, हो असं नेहमीच होते. द कंट्री इज सफरिंग फ्रॉम प्लेग ऑफ रॅट्स अँड माईस अँड वी कॅनॉट गेट रिड ऑफ देम. राजा पुढे म्हणाला
की द कंट्री इज सफरिंग फ्रॉम प्लेग, तर आमच्या राज्यामध्ये प्लेग नावाचा आजार पसरलेला आहे जो रॅट्स आणि माईसमुळे होतो. अँड वी कॅनॉट गेट रीड ऑफ देम, आणि आम्ही या उंदरांपासून तर बिलकुलच सुटका मिळवू शकत नाही. कॅनॉट गेट रीड म्हणजे सुटका मिळवणे. सो आम्ही त्यांच्यापासून बिलकुलच सुटका मिळवू शकत नाही आहोत, त्यामुळे आम्ही फार त्रासलेले आहोत. अशा प्रकारे जो किंग होता तो कॅप्टनला म्हणाला. आय थिंक आय मे हॅव द आन्सर ऑन माय शिप, सेड द कॅप्टन, अँड ही सेंट अ मेसेज आस्किंग फॉर डेक्स कॅट टू बी ब्रॉट टू द पॅलेस. सो त्यावर जो आपला कॅप्टन होता तो म्हणाला की आय थिंक आय मे हॅव द आन्सर ऑन माय शिप, तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर किंवा तुमच्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते कदाचित माझ्या शिपवर आहे. देन ही सेंट अ मेसेज, त्यांनी मग मेसेज पाठवला आपल्या शिपवर की डिकची जी कॅट आहे ती घेऊन या. पॅलेसवर बोलवली. मोर फूड वॉज लेड आउट अँड रॅट्स अँड माईस अपियर्ड ॲज बिफोर. अशा प्रकारे मग जेव्हा तो कॅट घेऊन आला तेव्हा खूप सारं जास्तीचं अन्न तिथे आणण्यात आलं, फूड आणण्यात आलं, आणि ऑब्व्हियसली सगळे रॅट्स आणि माईस ते अन्न खाण्यासाठी, फूड खाण्यासाठी तिथे गोळा झाले. द कॅट इमिजिएटली पाउन्स्ड, किलिंग ॲटलिस्ट अ डझन बिफोर दे स्कॅटर्ड. कॅटनी इमिजिएटली उडी मारली आणि ते माऊस पळून जायच्या आधी जवळपास 1 डझन माऊस तिने मारून टाकले. एक डझनच्या वर उंदीर आणि घुशी तिने मारून टाकल्या. everyone was delighted and the queen asked, what do you call this animal? सगळेचे सगळे लोक तिथले सगळे डिलायटेड मीन्स हॅपी, सगळेच्या सगळ्या लोकांना खूपच आनंद झाला ती साईट बघून. अँड द क्वीन आस्क्ड, आणि पुढे राणींनी विचारलं, व्हॉट डू यू कॉल दिस ॲनिमल, तुम्ही ॲनिमलला काय म्हणता? पस इज द नेम शी answered to, said the captain. And when the queen called Puss Puss, the cat went over to her and purred. So त्यावर कॅप्टनने सांगितलं की तिला पस असं म्हणतात. पस इज द नेम शी answered to, said the captain. And when queen called, आणि जेव्हा क्वीनने तिला बोलवलं पस पस करून, द कॅट went over to her and purred. कॅट त्या क्वीनच्या अंगावर जाऊन बसली आणि आपलं नाक त्या क्वीनच्या शरीराला घासू लागली. द क्वीन वॉज अ लिटिल alarmed at first as she had seen how fiercely the cat had attacked the rats and mice. सो क्वीन जी होती ती थोडीशी घाबरली सुरुवातीला, कारण तिने बघितलं होतं की त्या कॅटने कशा प्रकारे त्या उंदीर आणि घुशींना मारून टाकलं होतं, त्यामुळे ती आधी तर घाबरली. बट द कॅप्टन टोल्ड हर नॉट टू बी anxious. Puss is very friendly with people, he said, and would soon rid your kingdom of rats and mice. बट कॅप्टननी क्वीनला समजून सांगितलं की घाबरण्याचं काहीही कारण नाही. पर्स जी आहे ती व्हेरी फ्रेंडली विथ पीपल, माणसांशी ती फारच फ्रेंडली आहे, आणि अँड वूड सून रीड युअर किंगडम ऑफ रॅट्स अँड माईस, आणि लवकरच तुमच्या किंगडमला, तुमच्या राज्याला उंदीर आणि घुशींपासून सुटका मिळवून देणार आहे. आय वूड गिवन ग्रेट वेल्थ टू ओन दिस ॲनिमल, सेड द क्वीन. क्वीन पुढे म्हणाली की हा ॲनिमल विकत घेण्यासाठी मी तुम्हाला पाहिजे तेवढी किंमत देऊ शकते. सो द कॅप्टन बिगन बार्गेनिंग अँड इट वॉज ॲग्रीड दॅट द किंग वूड बाय द होल कार्गो फ्रॉम मिस्टर फिझवेरन्स शिप टू पे अ फाईन प्राईस फॉर इट, अँड फॉर द कॅट अलोन द किंग पेड 10 times द सम अगेन. सो कॅप्टननी बार्गेन केलं, मोलभाव केला, आणि असं ठरलं, अँड इट वॉज ॲग्रीड दॅट द किंग वूड बाय द होल कार्गो फ्रॉम मिस्टर फिझवेरन्स शिप. राजा जो आहे त्यांनी मिस्टर फिझवेरनच्या शिपमधील कम्प्लीट कार्गो म्हणजे पूर्णच्या पूर्ण कार्गो विकत घ्यावा, सर्वचे सर्व सामान विकत घ्यावं, अँड टू पे अ फाईन प्राईस फॉर इट, अँड फॉर द कॅट अलोन द किंग पेड 10 times ऑफ द सम अगेन. आणि फक्त त्या कॅटसाठीच त्या कार्गोच्या 10 times पे करावं, म्हणजे जेवढ्याचा कार्गो घेतला त्याच्यापेक्षा 10 पट अधिक किंमत एकट्या कॅटची ठरली. अशा प्रकारे जो कॅप्टन होता त्यांनी त्या कार्गोच्या जवळपास 10 times म्हणजे 10 times 10 पट जास्त किंमत त्या एकट्या कॅटची घेतली. वेन द शिप केम बॅक टू द पोर्ट ऑफ लंडन, द कॅप्टन शोड मिस्टर फिझवेरन द गोल्ड अँड द ज्वेल्स ही हॅड ब्रॉट फ्रॉम बार्बरी अँड टोल्ड हिम द स्टोरी ऑफ द कॅट. जेव्हा पुन्हा तो कॅप्टन होता तो आपली शिप घेऊन पुन्हा लंडनला पोचला, तेव्हा त्यांनी मिस्टर फिझवेरन यांना बार्बेरीहून आणलेलं गोल्ड आणि ज्वेल्स दाखवले, आणि त्यांनी कॅटची स्टोरीसुद्धा मिस्टर फिझवेरन यांना सांगितली. द मर्चंट सेंट फॉर डेक.
अशा प्रकारे मिस्टर फिट्जवारन यांनी डिकला बोलावून घेतलं. फ्रॉम नाऊ ऑन डिक ही सेड वी शुड ऑल कॉल यू मिस्टर विटिंग्टन फॉर यू आर अ रिच मॅन. तेव्हा मिस्टर फिट्जवारन डिकला म्हणाले की डिक, आजपासून आम्ही तुला मिस्टर विटिंग्टन म्हटलं पाहिजे कारण तू श्रीमंत माणूस झाला आहेस. मिस्टर फिट्जवारन देन पेड हिम ऑल द मनी द कॅप्टन हॅड रिसिव्ड फॉर द कॅट. अशा प्रकारे मिस्टर फिट्जवारन यांनी कॅटसाठी आलेला जेवढाही पैसा होता, म्हणजे कॅट विकून आलेला जेवढाही पैसा होता, सर्वच्या सर्व पैसा हा डिकला देऊन टाकला. फ्रॉम दिस टाइम ऑन डिक वर्क विथ मिस्टर फिट्जवारन अँड बिकम अ सक्सेसफुल मर्चंट हिमसेल्फ. अशा प्रकारे पुढे डिक हा मिस्टर फिट्जवारन सोबत काम करू लागला आणि स्वतःसुद्धा एक सक्सेसफुल मर्चंट, एक व्यापारी, यशस्वी व्यापारी बनला. He married Mr. Fitzwarren's daughter Alice and 3 times he was elected Lord Mayor of London. अशा प्रकारे पुढे तो मिस्टर फिट्जवारनचे डॉटर म्हणजे जी ॲलिस होती तिच्याशी त्यांनी लग्न केलं आणि तो 3 वेळा लंडनचा लॉर्ड मेयरसुद्धा बनला. He was also in time knighted by the king and becomes Sir Richard Whittington. आणि पुढे तो नाइटेड बाय किंग म्हणजे राजा, जो लंडनचा किंवा इंग्लंडचा राजा होता, त्यांनीसुद्धा डिकचा सन्मान केला, ऑनर केलं त्याला. अँड ही बिकेम, आणि अशा प्रकारे डिक जो आहे तो सर रिचर्ड विटिंग्टन बनला. ही वॉज नॉट ओनली फेमस बट ही वॉज पॉप्युलर टू. आता डिक हा फक्त फेमस नव्हता, तो पॉप्युलरसुद्धा होता. फॉर ही ऑलवेज हेल्प द पुअर विथ हिज मनी. कारण तो कायमच गरीब लोकांची, आपल्या पैशांनी गरीब लोकांची सेवा करायचा किंवा मदत करायचा. Sometimes when he was old, he would tell his grandchildren the story of his cat and how the Belle of London had called him back when he was only a poor boy. आता कधी कधी जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा तो आपल्या नातवंडांना ही गोष्ट सांगायचा की कशा प्रकारे त्याच्या कॅटनी त्याला श्रीमंत केलं आणि कशा प्रकारे तो एक गरीब मुलगा असताना लंडनला आला होता आणि लंडनने त्याचं फॉर्च्यून, त्याचं नशीबच बदलून टाकलं. आणि जी बेल होती, चर्चची जी बेल होती, ज्या बेलनी मेसेज दिला त्याला आणि परत बोलावलं होतं, ती बेल काय होती आणि तो मेसेज काय होता तो सुद्धा आपल्या नातवंडांना तो सांगायचा. तर काय मेसेज होता तो? टर्न अगेन विटिंग्टन दो वर्दी सिटीजन लॉर्ड मेयर ऑफ लंडन. तर अशा प्रकारे ही स्टोरी होती डिक विटिंग्टन अँड हिज कॅट. कशा प्रकारे एका कॅटने डिकचं पूर्णच्या पूर्ण नशीब, आयुष्य बदलून टाकलं. सो आय होप सर्वांना ही स्टोरी चांगली समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या विषयावर किंवा कुठल्या लेसनवर तुम्हाला व्हिडिओ असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.